नव्या कर रचनेअंतर्गत 12 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर नाही. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा नोकरदारांना मोठा दिलासा. देशातील सर्वसामान्यांचा खिसा भरणारा अर्थसंकल्प. अर्थसंकल्पात शेतकरी, महिला, तरुणांसाठी अनेक घोषणा. पंतप्रधान मोदींकडून अर्थसंकल्पाचं कौतुक. संसदेत पुढील आठवड्यात आणणार नवीन आयकर विधेयक. उत्सुकता वाढली. आयकर विधेयकात काय असणार याकडेच लक्ष. मध्यमवर्गीयांसाठीचं हे ड्रीम बजेट. महाराष्ट्राला बजेटमधून मोठा निधी मिळणार तर शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी सर्वाधिक तरतूद. मुख्यमंत्री फडणवीसांकडून मोदींचं कौतुक. मोबाईल, इलेक्ट्रिक वाहन, टीव्हीचे पार्ट्स, औषधं, देशांतर्गत निर्माण केलेले कपडे झाले स्वस्त. जनतेला मोठा दिलासा. मार्च महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात राज्याचं बजेट सादर होणार. अजित पवार यांचं स्पष्टीकरण. लाडक्या बहिणींचा विचार करून बजेट सादर करणार असल्याचं केलं नमूद. शिवसेनेचं ऑपरेशन टायगर सुरू. उदय सामंतांनी घेतली उभाटाचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटेंची भेट. मोकाटे लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार, सूत्रांची माहिती. येवल्यातील अवैध धंद्यांविरोधात भुजबळ आक्रमक. राज्यात इतर ठिकाणी काय चाललं ते इथे घडवायचं नाही. तालुक्यात शांतता राहिली पाहिजे, भुजबळांनी अधिकाऱ्यांना सुनावलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये गजानन अॅग्रोवर पोलिसांचा छापा. हजारो क्विंटल सरकारी धान्य जप्त. पुण्यात जीबीएस रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ. रुग्णांची संख्या 149 वर तर 28 रुग्ण व्हेंटिलेटरवर. महापालिका अलर्ट मोडवर. छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात 8 माओवाद्यांचा खात्मा. मोठा शस्त्रसाठा जप्त. सुरक्षा दलाच्या जवानांची मोठी कारवाई.